नमस्कार ताईंनो, मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा जावो. तर घर बघून तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल. तर मी कुठं आहे आता? तर आता मी आहे बघा बेंगलोरमध्ये. तर तुम्हाला सांगितलं होतं मी गावी चालले करगणीला सासरमध्ये. तर जाऊन पण आले. मला ब्लॉग हे तुम्हाला बनवून दाखवायचा होता. येताना मी खरसुंडीत पण आले होते बघा माझ्या माहेरमध्येही, पण तिथला थोडासाच ब्लॉग शूट केला आहे मी. तर घाई गडबडीत चालू या. आणि मग मी गावावरून आल्यानंतर आता काय काय गावावरून घेऊन आले मी तर तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. चला मग. तर हे बघा तुम्हाला दाखवते बघा मी आता काय काय आणलं गावावरून. तर आधी सर्वात आधी भांडी दाखवते बघा काय काय भांडी आणली ती. तर हे बघू शकता. तर ही आहे बघा कढई आणि लोखंडाची कढई आहे बघा ही. तर घरात लोखंडाचं तवा नाही तर कढई असाव्या. लोखंडाची कढई पाहिजे होती मला पण नव्हती म्हणून मग ही आणली बघा लोखंडाची कढई. छान आहे बघा. आणि आता आणले ती आपली करंजा करायसाठी चमचा. हे चमचा नव्हतं त्यासाठी हे चमचा घेऊन आलेले आहे. 2 चमचे आणले ती. आणि तवा बघा. तवा म्हणजे आधी होताच घरात पण ते भरपूर मला वाटतं आमचं लग्न झालं होतं कधी 2016ला. मग त्यावेळेला ती तवा वापरत होता. आता जवळजवळ लग्नाला 9 वर्ष चालू झालं तेव्हापासून एकच तवा होता आणि ती जास्त खोलगट झालाय. मग त्यात चपाती काही व्यवस्थित होत नाही म्हणून म्हणलं ही तवा आणलाय बघा. ही पळपुटे आणले बघा. मी किचनमध्ये म्हणजे वरतीच त्या आपल्या किचन कट्ट्यावरती चपाती करत होते आणि मला तिथंच करायची सवय लागली. वरती करून बघावे कशा होते त्या. आणि ही पळपुटे आणले पोपट. आणि ही अशी भांडी बघा काय काय आणली. पळपूट, तवा, ही 2 चमचा आणि ही एक कढई हे आणले बघा. आणि आता दाखवते तुम्हाला मी बघा. आणि तांदूळ आणलं. हे तांदूळ बघा इंद्रायणी तांदूळ. तर ताईच्या घरात भात तिने शिजवलं होता आणि ते तांदूळ चांगलं होतं त्यामुळे म्हटलं गावावरूनच घेऊन यावं हे तांदूळ. त्यामुळे ही इंद्रायणी तांदूळ आणले. आणि भाजीपाला म्हटलं तर भाजीपाल्यामध्ये ही वांगी आणली बघा गावावरून. काय पडते बघ. वांगी आणि काळ्या मुलग्याच्या शेंगा आणल्या होत्या. काळ्या मुलगा शेंगा ह्याने आता सुनेन ठेवले त्या. काळं मुलगं. आणि ह्या बांगड्या आणलेल्या बघा हिरव्या. ह्या बांगड्या हिरव्या तिथं पण मिळते ते पण अशा मिळत नाही त्या. त्यामुळे मग ह्या अशा बांगड्या. आणि पेढा आणलाय बघा. या बहिणीच्या दुकानातूनच आणलाय आणि तिनं काही पैसे घेतले नाही ती तिने म्हणते फुकाट. आणि ह्यात आहे ती खारी बुंदी आपलं मक्याचा चिवडा आणि पापड हे मिक्स आहे बघा. दाखवतो तुम्हाला मी. ह्यात आहे ती खारी बुंदी पापड हे मिक्स आहे बघा. ह्याला ते बघू शकता. एक मिनिट. हे मिक्सच आहे सगळं ही. आणि हळदी कुंकू पण आणले बघा. ही कुंकू हळद हळदीगंध म्हणजे गावाकडून काढले. आधी आणलेलं पण ते आता भाऊजी वारलेलं ना मग ते सुतकातलं हळदी कुंकू ठेवायचं नसतं. मग आता 1.25 महिना होऊन गेला त्यामुळं मी येतानाच गावावरून आणला तर देव पण पुजावं लागेल म्हणून आज बघा ही आणली ती हळदी कुंकू ही. आणि काय राहिले आता तर टिकल्याची पाकिट पण घेऊन आले बघा मी येताना. इथं पण भेटते ती टिकल्या पण इथं पण भेटते टिकल्या पण जसं पाहिजे तशा भेटत नाहीत म्हणून मी ही अशा टिकल्याची पाकिट आणलेली आहेत बघा. टिकल्याची पाकिट भरपूर अशी टिकल्याची पाकिट आणली ती. अशी खंडे पण आणले बघा.
छान आहे ती कंडे, तुम्हाला दाखवते मी. कंडे हातात घातल्यावर खूप छान दिसतात, बघू शकता. कंडे अजून मी आणले ती, कारण रोज घरात घालायला म्हणलं तिथं भेटत नाहीत असे, त्यामुळे मी असे वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये 3 आणले बघा. हे बघू शकता किती छान असे कलर आहेत बघा, मस्त 3 आणले ही. आणि एक आणि आता आणले ती लिपस्टिक पण घेतली तिथं. आणि हे कानातलं, हे बघा कानातलं, आणि हे लिपस्टिक हे घेतलं तिथं. सगळं मेकअपचं हे सामान आणि भाजीपाला, तांदूळ ही सगळं गावावरून आणलंय बघा. तर मग हा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा. काय काय आणलेलं आहे बघा, हे मेकअपचं इथं सामान सगळं. मेकअपचं सामान लागतंच कुठं जरी गेलं तरी. ह्या बांगड्या हिरव्या आणि हे पळपूट लाटणं हे तर मग माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो. आणि गावाकडे गेल्यानंतर मला जसं जसं शूट होते तसं आपण गावामध्ये गेल्यानंतर तिथं कसं वाटते असं कॅमेरा हातात धरायला. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं की 6 महिन्याचा कार्यक्रम, कुणीतरी म्हणजे कमेंट केलेली की गावाला कशासाठी. तर गावाला आमचे भाऊजी म्हणजे ह्यांचे भाव वारलेले आणि त्यांचा 6 महिन्याचा कार्यक्रम होता. मग ते करायसाठी गेलेलो, ते तुम्हाला दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये शूट करून. पण सगळे माणसं असल्यामुळं ते हातात मोबाईल धरून बसायला चांगलं वाटत नाही, त्यामुळं मग शूट केलेलं नाही. मग हा माझा व्हिडिओ आणि गावातले करगणीला बाजारातला एक व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला पोस्ट करेन. मी म्हणजे सगळे व्हिडिओ मी शूट करून ठेवले आहेत, पण एडिट केले नव्हते, पोस्ट पण केले नाही. तर कसे वाटतं सांगा, मी पोस्ट करीन नक्की. तर सगळ्यांनी बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, भरभरून असं सगळ्यांनी प्रेम द्या. म्हणजे सगळ्यांचं खूप सारं असं भरभरून प्रेम माझ्या व्हिडिओला मिळत आहे, असं चांगल्या प्रकारे असं मिळत द्या. आणि आमच्या ह्यांनी इथं बसलेत बघा, हा पराक्रम केला आमच्या ह्यांनी. आमच्या ह्यांनी म्हणजे गाडीवर स्टंट करत होतो, पडले खाली. आणि तिथे जर जास्त लागलं असतं की तिला पडलं असतं. कसं लागलंय तुम्हाला दाखवू का मी, हे बघा इथं पायाला इथं. तर हे बघा इथे दिसलं का तुम्हाला, हा इकडं बघा की. तर इथं लागलंय बघा, इथनं असं इथं. तर गाडीवरून गाडी स्लिप झाली, स्लिप झाली गाडी आणि हे असं लागले. आणि जास्त जर लागलं असतं तर काय करायचं, म्हणजे स्वतःच खरं करते ती, काय ऐकत नाहीत काय नाही, अजिबात ऐकत नाहीत. गावाला गेले त्यामुळे मी व्हिडिओ जास्त शूट केलेला आहेत बघा. तर हे असं हे आमच्या ह्यानी स्लिप गाडी झाली आणि पडले, हे असं. सगळ्यांनी सांगा हे असं बरोबर आहे का, कमेंट करून नक्की सांगा. हाय का ह्यांना काळजी, हाय का काळजी नसते, हाय रक्त खेळते अंगात, स्टंट मारणार, रक्त खेळते अंगात, मारणार, अजून पण मारणार आहे. अजून 1 वर्षानं अजून ही स्टंट किरकोळ आहे, मोकळं करणार थोडं. तर हा माझा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना, बाय कर सोना, ची मस्ती चालू आहे.